नमस्कार मैत्रिणींनो, वाघमोडे अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बदामापासून स्वादिष्ट अशी मिठाई। ही मिठाई बनवण्याची पद्धत एवढी सोपी आहे की तुम्ही देखील सहज बनवू शकाल। घरी बनवलेले पदार्थ नेहमी स्वच्छ आणि ताजे असतात, त्याच्यामुळे तुम्ही देखील अशी मिठाई घरी नक्की बनवून पहा। ही मिठाई चवीला एकदम मस्त लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बदाम घेतलेले आहेत। पाणी घालून बदाम 2 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटं पाण्यात उकळून देखील घेऊ शकतात बदाम। बदाम छान भिजलेले आहेत, साल निघत आहे याची। आता सर्व बदामांची साल काढून घेऊया। बदाम मिक्सरला बारीक करून घेऊयात। फक्त साखर ओली होईल एवढंच पाणी घालायचं आहे। साखर पूर्ण वितळलेली आहे। आता थोडासा इसेन्स घालूया, त्याने चव छान येते। बारीक केलेले बदाम घालूयात आता। इसेन्स नसेल तर विलायचीची पावडर घाला, त्याने देखील छान चव येते। 1 चमचा तूप घालूयात। मिश्रणाचा गोळा बनेपर्यंत मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। तयार झालेलं आहे आता हे। पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे अगोदर। आपल्याला हव्या त्या आकारात मिठाई कट करून घ्यायची आहे। थोडीशी गरम असतानाच कट करून घ्यायची आहे। मिठाई पूर्ण थंड झाल्यावर छान सेट होते आणि कलर देखील पांढरा शुभ्र दिसायला लागतो। तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।